आता निघालो मरगुबाईच्या मंदिराकडे. असं म्हणतात बाळूमामाचं दर्शन व्हायचं असेल तर मरगुबाईला जाणे गरजेचंच आहे. इकडे पण पालखी आणि नाचगाणे सुरूच होते. मंदिरात जाऊन मस्त की दर्शन घेतले. आता आत गेल्यावरती बाळूमामाचे दर्शन घेतले आणि मग मरगुबाईचे दर्शन घेतले. त्यानंतर मी फॅमिलीसाठी थोडी शॉपिंग केली आणि निघालो फ्रेश होण्यासाठी. सगळे हॉटेल फुल होते. मग काय डायरेक्ट गेलो कॅनेलला, पाण्यात उड्या मारल्या धपाधप, एकदम फ्रेश झालो आणि मग निघालो कोल्हापूरच्या महालक्ष्मीच्या दर्शनासाठी. बस पकडली, तिकीट काढला आणि प्रवास सुरू झाला. आता आली खरा ट्विस्ट. बस मध्ये झोपलो आणि उठलो डायरेक्ट ऑफला. पण झालं आपल्या दिनेश शेटने चुकून दुसऱ्याची बॅग उचलली. हॉटेलमध्ये बसल्यावर कळालं बॅग चेंज झाली आहे. नशिबाने समोरचा माणूस खूप प्रामाणिक होता. त्याने कॉल केला, बोलला कोल्हापूर स्टेशनला भेटू. तिकडे बॅगचे एक्सचेंज केली. मग ऑटो पकडली आणि पोहोचलो महालक्ष्मीच्या मंदिरात. मस्तपैकी दर्शन केलं आणि एकदम मन प्रसन्न झालं. मंदिरात थोडा वेळ घालवला, फोटोशूट केलं, फॅमिलीसाठी शॉपिंग केली, मॅडम साठी मस्त कोल्हापुरी चप्पल घेतली आणि नंतर ट्रेन पकडून निघालो मुंबईला. अशी झाली आपला रबाले टू आदमापूरचा फुल ट्रिप प्रवास. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि फॉलो करा.